सोलापूर शहरात वाढत्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार 22 जुलै रोजी ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बुलेट मोटरसायकलवरील फायरिंग सायलेन्सरवर कारवाई करण्यात आली। सोलापूर पोलिसांनी तब्बल 525 बुलेट सायलेन्सर जप्त करून त्याच्यावर रोड रोलर फिरवला। सोलापूर शहरामध्ये या सायलेन्सरच्या आवाजामुळे नागरिक त्रस्त झाले होते। याविषयी अनेक तक्रारी आल्यावर विशेष मोहिमेअंतर्गत शहर दक्षिण विभागाकडून 410 तर शहर उत्तर विभागाकडून 115 अशा 525 सायलेन्सरांवर रोड रोलर फिरवून निष्कासित करण्यात आले। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे व सूरज साठे यांच्या पथकाने पार पाडली। आज आपण सोलापूर शहर ट्रॅफिकच्या वतीने 525 मॉडिफाईड सायलेन्सर जे ऑलरेडी आपण उत्तर विभाग आणि दक्षिण विभाग कडून जप्त केले होते त्यांना रोलर घेऊन नष्ट केले आहेत आणि पुढे पण ते कारवाई आपली चालू राहते आणि जे जे असे मॉडिफाईड सायलेन्सर आपल्या गाडीमध्ये टाकले आहेत आमचे आव्हान आहे की तुम्ही ते काढून टाका कसे की त्याची कारवाई आपली कंटिन्यू राहणार आहे। त्या अनुषंगाने आपण लोकांना हे पण आवाहन करतो की कोणीही तुमचे जे अंडर एज्ड मुले आहेत ज्यांचे वय 18 वर्ष नाही आहे त्यांना तुम्ही 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर गाडी चालू देऊ नका। त्यांच्यासाठी धोकादायक आहे आणि त्याच्यावर पण आपण नाकाबंदी आहे, पेट्रोलिंग आहे, त्या अनुषंगाने कडक कारवाई करता। सगळा सोलापूरकर वरून आमची हे विनंती राहतील की तुम्ही याच्यावर लक्ष ठेवा आणि पोलिसांच्या पण सहकार्य करा। धन्यवाद।